नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुमच्यासोबत असं घडलंय का? या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व गोष्टी कळतील। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा। नंबर 1, मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी 4 वेळा दाराशी येते, तुमच्या दाराशी येते। नंबर 2, ही एक चूक केली तर लक्ष्मी परत फिरते। नंबर 3, महिलांनो ही वेळ ओळखा, लक्ष्मी स्वतः तुमच्या घरी येते। नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशी एक गोष्ट जाणून घेणार आहोत की जी अत्यंत थोड्या लोकांना माहिती आहे आणि जी व्यक्ती हे रहस्य जाणते तिच्या घरात लक्ष्मी स्थिर राहते, पैसा वाढत जातो, नोकरी व्यवसायातील अडथळे दूर होतात आणि घरात सुखसमृद्धी कायम राहते। आपण बोलतो आहोत मार्गशीर्ष गुरुवारबद्दल। लक्ष्मीचा सर्वात प्रिय काळ जेव्हा लक्ष्मी देवी स्वतः श्री हरी विष्णूच्या आदेशाने 4 वेगवेगळ्या ठिकाणी 4 वेगवेगळ्या घरांच्या दाराशी येत असते। बहुतेक लोकांना हे देखील माहीतच नसतं। लक्ष्मी दाराशी येऊन आहे आणि स्त्री आपल्याच हाताने तिचा अपमान करत आहे। हे कसं बरं? तर या व्हिडिओमध्ये पुढे कळेलच तुम्हाला। तर ती परत निघून जाते आणि नंतर लोक म्हणतात माझ्या घरात पैसा स्थिर राहत नाही। तुम्ही जर व्यवस्थित नियम केले नाहीत तर पैसा कसा स्थिर राहील बरं? तर येणाऱ्या काळामध्ये असं होऊ नये यासाठी तुम्ही काय करायचं आहे, व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे। आमच्याकडे येणारा पैसा कुठेतरी वाहून जातो, कष्ट जास्त पण फळ कमी, मनात खूप ताण। हे सगळं का होतं माहिती आहे? लक्ष्मीला ओळखता येत नाही, तिला थांबवण्याचा तंत्र माहिती नसतं, त्यामुळे या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात। आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घेणार आहात। नंबर 1, मार्गशीर्ष गुरुवारी देवी लक्ष्मी 4 वेळा तुमच्या दाराशी कशी येते, कोणत्या रूपामध्ये येते, कोणत्या अवस्थेमध्ये येते, ते तुम्हाला ओळखता येतं का? ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे। नंबर 2, त्या 4ही वेळा तुम्हाला कसे संकेत मिळतात? तर नंबर 3, त्या क्षणाची योग्य ओळख कशी करायची? नंबर 4, देवी आल्यावर तिचं स्वागत कसं करायचं? नंबर 5, कोणत्या चुका झाल्या तर लक्ष्मीचा अपमान होतो? या देखील गोष्टीकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे। नंबर 6, आणि कसं करायचं आहे लक्ष्मी आव्हान उपाय ज्यामुळे देवी घरात स्थिर राहील? तर पुढचे काही मिनिट तुमच्या जीवनात मोठा बदल घडवू शकतात, बरोबर? तर तुम्हाला काय करायचं आहे हे सर्व बदल घडवून घेण्यासाठी? कारण ज्ञान हेच खरे धन आहे। मार्गशीर्ष महिना कशासाठी पवित्र मानला जातो ते तुम्हाला देखील माहीत आहे। मित्रांनो, लक्षात ठेवा, हा महिना विष्णूचा महिना, गुरु आणि श्री हरी विष्णूचा दिवस मानला जातो, बरोबर? तर तुम्हाला काय करायचं आहे, विष्णू लक्ष्मी यांना बोलवतो। ब्रह्मांडीय ऊर्जा पिवळ्या रंगाची सर्वाधिक सक्रिय या महिन्यात एका विशेष गोष्ट होते। ती कोणती बरं? घरातील धन ऊर्जा बदलते। घरामध्ये जी आपली काही ऊर्जा असते ती बदलत असते। घरात स्थिर ऊर्जा असली तर पैसा वाढतो, घराबाहेर अडथळा, राग, वाद या नकारात्मक गोष्टी असतील तर पैसा टिकत नाही। हे देखील तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की तुमच्यासोबत अशा गोष्टी घडतात का? तर त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, मार्गशीर्ष गुरुवारी देवी लक्ष्मी काही विशिष्ट वेळांना पृथ्वीवर सक्रिय होते आणि 4 दिशांतून घराकडे फिरते। त्या कोणत्या आहेत बरं 4 वेळा? तर या कारणानेच काही घरात अचानक पैसा येऊ लागतो, काहींना चांगल्या संधी मिळतात, तर काही घरात अचानक खर्च वाढतात। हे देखील तुम्हाला सर्व गोष्टींचं ज्ञान आहे, तुम्हाला ह्या गोष्टी माहिती आहेत, पण कशामुळे काय होतं हेच तुम्हाला माहिती नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पूर्णपणे जाणून घेणार आहोत। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा। घरातील ऊर्जा त्या क्षणी कशी आहे तेच महत्त्वाचं ठरतं। ही महत्त्वाची आणि सर्वात गूढ माहिती या 4 वेळा ओळखणं अत्यंत आवश्यक आहे। तर त्यामधली पहिली वेळ कोणती बरं? तर नंबर 1, पहिली वेळ सूर्योदयाच्या आधीची ब्रह्ममुहूर्त भेट, पहाटे 4:10 ते 5:10 ही वेळ ऊर्जा शुद्ध होण्याची वेळ असते, बरोबर? त्यावेळेस तुम्ही झोपेत असतात। देवी संकेत काय देते? घरात अचानक शांतता, दिव्याची ज्योत जर सरळ उठते, अंगण किंवा दाराजवळ मंद वारा, काही वेळा पाखरांची कुजूर, मनात प्रसन्नता, स्वप्नात पिवळा सुवर्ण किंवा कमळ दर्शन। सर्वात कसं ओळखायचं? दारासमोर पिवळा हळदीचा दिवा, घरात शांत मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। स्त्रियांनी केस विंचरलेले मन शांत ठेवणे, दाराच्या आत उजव्या बाजूला छोटं शुभ स्वस्तिक। लक्ष्मीचा अपमान काय? दार अस्तव्यस्त, पादत्राणे विस्कटलेले, स्वयंपाकघर घाण, स्त्रियांचे केस मोकळे व गुंतलेले, राग, वाद, आवाज या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत। चप्पल दारात सोडलेले नसावेत,
आणि केस मोकळे सुद्धा सोडू नयेत. तर तुम्ही काय करायचे? नंबर 2, दुसरी वेळ कोणती आहे? सूर्योदय ते सकाळची सुवर्ण ऊर्जा वेळ. सकाळी 7:10 ते 8:30. या वेळेला देवी घरातील कर्म ऊर्जा तपासते. दाराजवळ पक्षी बसणे, घरात सूर्योदयाचा प्रकाश तिरकस येणे, मनात अचानक नवीन कल्पना येणे, घरात हलकी सुवास, या गोष्टी तुमच्यासोबत घडल्या असतील. काहींना हे गोष्टींचं ज्ञान असेल. बरोबर. असे स्वागत करा. मुख्य दरवाजावर पिवळी फुले, घरात घंटा किंवा शंखनाद, दार अनलॉक, अपमान करणे, झाडू मारणे, पाणी फेकणे, भांड्यांचा आवाज, घरातील कचरा आणि अजून काही गोष्टी. नंबर 3 वेळ. तर 3 वेळेला लक्ष्मी कधी येते? दुपारची स्थैर्य भेट. ती वेळ कधी असते? 12:10 ते 1:20. ही वेळ देवी लक्ष्मी घरात स्थिर ऊर्जा पाहते. या वेळेला केलेला उपाय खूप प्रभावी असतो. दाराजवळ सावली हलते, अचानक प्रसन्न वाटणे, आर्थिक गोष्टी आढळणे, मोबाईल, कोणीतरी पैशांबद्दल बोलणं, या गोष्टी तुमच्याबरोबर घडल्या असतील. तर त्या वेळेच्या टायमिंगमध्ये लक्ष्मी तिथे आलेली असते. घरात तुपाचा छोटा दिवा, देवीसमोर पिवळा नैवेद्य, केळी, दूध, शेवई, शांत वातावरण, अपमान, या गोष्टी देखील तुम्हाला घरात वादविवाद होणे, अनावश्यक बोलणे, राग, या गोष्टीकडे थोडंसं नियंत्रण द्यायचं आहे तुम्हाला. नंबर 4. चौथी वेळ म्हणजे संध्याकाळची अंतिम भेट. वेळ सूर्यास्तानंतर 45 साधारणतः 6:15 ते 7:30. या वेळेला देवी घरात प्रकाश शोधते. तर या वेळेला तुम्ही दिवाबत्ती करणे खूप आवश्यक आहे. घरातील दिवा चमकणे, अचानक थोडी हवा आत येणे, घरात प्रकाश उजळ वाटणे, दारातून बाहेरून हलकी सुवास येणे, असे स्वागत करता आले पाहिजे. असे स्वागत प्रत्येकाने केले पाहिजे. मग लक्ष्मी तुमच्या घराच्या आत येईल. घरात 5 मिनिटे श्रीसूक्त किंवा श्री लक्ष्मी स्तोत्र, दाराजवळ दीप आणि पाण्याचा कलश, मुख्य दिव्यांची ज्योत स्थिर ठेवणे. अशा पद्धतीने अपमान करू नका. दार आणि घर अंधारात ठेवणे, तुटलेला दिवा, घाणेरडा, पायपुसणी, चटई दरवाजात ठेवणे हे अत्यंत चुकीचे मानले जाते. मुलगी, पत्नी किंवा आई, देवी लक्ष्मीला सर्वात जास्त कोण आवडतं? आकर्षित कोण होतं? कोण करतं आकर्षित? स्त्रियांच्या मनातून निघणारी ऊर्जा. बरोबर. तर यानुसार 7 चुका टाळणे आवश्यक आहे. नंबर 1, केस ओले ठेवणे. नंबर 2, घरात रागाने बोलणे. नंबर 3, दारात अंधार ठेवणे. नंबर 4, पर्स, कपाट अस्ताव्यस्त इकडे तिकडे व्यवस्थित न ठेवणे. नंबर 5, तुटलेली भांडी वापरणे. नंबर 6, गुरुवारी काळा रंग. नंबर 7, अन्न वाया घालवणे. हा उपाय करा आणि 4 वेळा येणारी लक्ष्मी तुमच्या घरात थांबते. दार शुद्धीकरण, पाणी प्लस हळद. दारासमोर गोल अर्धगोल रचना, 3 ठिपके, विष्णूचे प्रतीक, पिवळं आवाहन फूल, पिवळं फूल, पिवळी दोरी, छोटा पिवळा दीप, 11 वेळा मंत्र. ओम श्रीम क्लीम ह्रीम क्लीम महालक्ष्म्यै नमः. ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्म्यै नमः. शांतपणे संत गतीने प्रकाशद्वार तंत्र, दारात दीप उजळ. तांदूळाचा. नंबर 1, तांदूळाचा अक्षदाचा बिंब, सुगंध, कापूर आणि अत्तर. नंबर 1, घरात नेहमी उजवा दिवा. नंबर 2, पर्समध्ये 3 वस्तू, कमळ, पिवळी दोरी, 5 रुपयांची स्वच्छ नाणे हे ठेवायला पाहिजे. नंबर 3, घरात आवाज, वाद, राग कमी करणे. नंबर 4, पाण्याचा लोटा उजवीकडे ठेवणे. नंबर 5, दर गुरुवारी पिवळी वस्तू अर्पण करणे. आज तुम्ही जे ज्ञान ऐकलात ते ज्ञान नाही, ती ऊर्जा आहे. मार्गशीर्ष गुरुवारी देवी 4 वेळा दाराशी येते. ती काही वेगळ्या रूपात येत नाही, हे देखील तुम्हाला लक्ष करायचे आहे. ती येते प्रकाशात, हवेत, शांततेत आणि आशीर्वादात. तर तुम्हाला काय करायचं आहे? आपल्या घरामध्ये सदैव प्रकाश ठेवायचा आहे, व्यवस्थित हवा येईल असं स्वच्छताचं वातावरण ठेवायचं आहे, शांतता ठेवायचं आहे. आणि हे संकेतांमध्ये देवी तुमच्या घरी येत असते. तिला ओळखा, तिचे स्वागत करा. मग ती देवी कुणाच्याही रूपाने येऊ शकते आणि तिची कृपा तुमच्या घरात स्थिर होऊ द्या.
लक्ष्मी स्थिर राहिली की पैसा, सुख, समृद्धी, शांती सगळं तुमच्याच पाठीमागे येतं, बरोबर? तर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कॉमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.